योगी सर्व काळ सुखदाता. आता योगी सर्व काळ सुखदाता म्हणजेच काय? तर योगी म्हणजे जसं गुरु. आपल्या जीवनात गुरुचं महत्त्व फार मोठे आहे. म्हणजेच या कवितेमध्ये योगी पुरुष आणि पाण्याची तुलना केली आहे. ते या कवितेत सांगितलेलं आहे. त्यासाठी वेगवेगळी उदाहरणं दिलेली आहेत. योगी सर्व काळ सुखदाता. संत नेहमी काय करतात? आपल्याला सुख देणारे असतात. सेंट्स आर गिवर्स ऑफ हॅपीनेस ॲट ऑल टाइम्स. जैसी व्याकुळी चकोरासी. मराठी अर्थ असा आहे, जसा चकोर पक्षी चंद्रासाठी व्याकुळ होतो, जस्ट ॲज द चकोर बर्ड लॉंग्स फॉर द मून. पाखरा जैसी पिलावळीसी. जसे पक्षी आपल्या पिल्लांवर प्रेम करते, ॲज अ बर्ड लव्हिंगली केअर फॉर देअर यंग वन्स. जीवन जैसे का जीवांसी. जसे जीवन प्रत्येक जीवाला प्रिय असते. आपल्याला जीवन म्हणजेच काय? तर आपल्याला जगणं खूप महत्त्वाचं असतं. ॲज अ लाईफ अ प्रेसियस टू एव्हरी लिव्हिंग बिंग. तैसी स्वभावे मूर्ती. तसेच संत प्रेमळ आणि दयाळू स्वभावाचे असतात. लाईकवाईज सेंट्स आर लव्हिंग अँड काइंड बाय नेचर. उदक सुखी करी एक वेळ. पाणी काही काळापुरते सुख देते. म्हणजे आपल्याला काय करते? जेव्हा आपल्याला तहान लागते, जेव्हा आपल्याला मळ साफ करायचा असतो, तेव्हा आपल्याला काय करते? क्षणभरासाठी उदक आपल्याला काय करते? सुखी देते. इथे उदक म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे? पाणी. जीवनचा अर्थसुद्धा काय आहे? पाणी. वॉटर गिव्स कम्फर्ट ओनली फॉर अ शॉर्ट टाईम. योगी सर्व काळ सुखदाता. पण संत कायमचे सुख देतात. बट सेंट्स गिव्ह लास्टिंग हॅपीनेस. उदकाची जे मधुरता पाण्याचा गोडवा असतो. म्हणजेच काय? उदकाची मधुरता म्हणजेच काय? तर पाणी कसं असतं? आपल्याला गोड लागतं. वॉटर हॅज स्वीटनेस. ते रसनेसाचीही तत्वता. तो गोडवा फक्त जिभेलाच जाणवतो. बरोबर. जेव्हा आपल्याला तहान लागते आणि आपण पाणी पितो, तर काय होतं? त्याची चव फक्त आपल्या जिभेला कळते. दॅट स्वीटनेस इज फेल्ट ओनली बाय द टंग. योगी यांचे गोडपण पाहता, संतांचे गोड वागणे पाहिल्यावर, वन ऑन सीइंग द स्वीटनेस ऑफ सेंट, होय निवविता सेवेंद्रिये. सर्व इंद्रियांना शांती आणि आनंद मिळतो. बरोबर. आता काय सांगितलेलं आहे की रसनेची मधुरता ही काही काळापुरती आहे, पण जेव्हा आपण संतांना पाहतो तेव्हा काय होते? आपलं पूर्ण शरीरच काय होते? तृप्त आणि शांत होते. ऑल द सेन्स फील पीस अँड जॉय. मेघमुखे अधपतन उदकाचे देखोनी जाण. पाणी ढगातून खाली पडते, त्याचा स्वभाव खाली जाण्याचा आहे. वॉटर फॉल्स फ्रॉम द क्लाउड टू द ग्राउंड. इट्स नेचर इज टू फ्लो डाऊनवर्ड. बरोबर की नाही? पण काय करत आहेत की जसं पाणी ढगातून आपल्यासाठी बरसत आहे, म्हणजे आपल्याला पाण्यामुळे तर अन्न, पाणी म्हणजे सर्व मिळतं. जसं आपण शेती करू शकतो, त्या शेतीतून उगवणारं धान्य ह्याच्यातून आपला पोट भरतं, आपलं पोषण होतं. तसंच जेव्हा संत संत एखादं आपल्यासाठी, आपल्या जनसेवेसाठी काय होते? ते भूतलावर येतं. ह्याच्यासाठी आपलं मोठं भाग्य नाही, कारण आपल्या जीवन सुधारण्यासाठी ते आपल्यासाठी काय करत असतात? खाली आलेले आहेत. म्हणजेच काय? पाणी शरीराला सुख देते, पण ते खाली वाहते आणि त्याचे महत्त्व मर्यादित असते. पण संत मात्र आपल्या गोड स्वभावाने आणि चांगल्या विचारांनी सर्वांना कायमच आनंद व शांती देतात. त्यामुळे संतांचं श्रेष्ठत्व पाण्यापेक्षाही अधिक आहे. मेघातून पडणारे पाणी पृथ्वी तलावर पडते, यावरून पाण्याचा स्वभाव कळतो. पण
संतांचे प्रेमळ गोड वागणे पाहिल्यावर आपले पूर्ण शरीरच काय होतं, एकदम शुद्ध आणि पवित्र होतो. आणि या जनहितासाठी त्या गुरूंना, त्या संतांना आपल्यासाठी खाली यावं लागतं, भूतलावर यावं लागतं, हे या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. येणाऱ्या भागामध्ये आपण 10वीचा 3रा धडा पाहणार आहोत. यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.